विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या 30 वर्ष पूर्तीनिमित्त सादर करत आहोत यशोगाथा विश्वची, विश्व सिस्टीम्सच्या 30 वर्ष पूर्तीची. खरं तर ते चौघे एकमेकांचे अगदी जिगरी दोस्त. चार चौघांसारखं तेही नोकरीच करत होते. नोकरी एकाच ठिकाणी होती, त्यामुळे मैत्री सुद्धा अधिकच घट्ट झाली. ते एकत्र आले. त्यांनी स्वतंत्र व्यवसायाचा विचार केला. विचाराला कृतीची जोड दिली, कृतीला नियोजनाची आणि नियोजनाला उत्कृष्ट पारदर्शी व्यवहाराची. आणि या चतुसूत्रीवर नाशिक महाराष्ट्र इथं उभं राहिलं या चौघांच्या कर्तृत्वाचं विश्व, विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड. श्रीपाद देशपांडे, प्रदीप सोहोनी, संजय नाखरे आणि शिरीष मोराणकर विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचे हे शक्तिशाली 4 महत्वाचे पिलर. यातला प्रत्येक पिलर विश्व सिस्टीम्ससाठी महत्वाचा. विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातली एक अग्रगण्य अशी कंपनी. साखर कारखान्यासाठी उपयुक्त अत्याधुनिक मशिनरी बनवणारी उत्पादक कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. मागे वळून बघताना डोळ्यासमोर येतो तो संस्मरणीय दिवस 24 सप्टेंबर 1993. याच दिवशी विश्व इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल या नावानं शुगर इंडस्ट्री क्षेत्रात या विश्वसृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. 6 डिसेंबर 1994 रोजी विश्व सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या नावानं कायदेशीररित्या रजिस्ट्रेशन झालं. आणि मग त्यानंतर विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडला केवळ यश आणि यशच मिळत गेलं. अर्थात ही किमया आहे त्या चौघांच्या बुद्धिमत्तेची, एकीची, कंपनीच्या उत्तम व्यवस्थापनाची आणि कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची. विश्व सिस्टीमचा गेल्या 30-31 वर्षाचा हा प्रवास वेगळ्या वाटेनं चालू बघणाऱ्या, स्वतःचं अस्तित्व उमटवू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असाच आहे. विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडची ही गेली 30-31 वर्ष म्हणजे कंपनीच्या कार्याचं जणू संचित आहे. आणि त्याच संचिताच्या जोरावर पुढची ही यशस्वी वाटचाल सुरू आहे. या यशस्वी वाटचालीसाठी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती 1995 या वर्षापासून. 1995 नंतर या कंपनीची प्रगतीपथावर सुरू झालेली घोडदौड ही थांबलेलीच नाही, ती आजतागायत. विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडला याच वर्षी पहिली मोठी ऑर्डर मिळाली, तीही तामिळनाडूतील एका नावाजलेल्या शुगर फॅक्टरीकडून. हे वर्ष कंपनीच्या 4ही संचालकांसाठी फार संस्मरणीय ठरलं. ही पहिली ऑर्डर यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नाशिकच्या अंबड MIDC एरियात स्वतःच्या जागेत दिमाखात उभी राहिली. आपल्या उत्पादनाची गुणवत्ता, व्यवहारातील पारदर्शकता, ग्राहक जोडून ठेवण्याची कला, उत्तम मार्केटिंग आणि विक्री पश्चात सेवा या वैशिष्ट्यांमुळे कंपनी यशाच्या एक पायऱ्या चढत होती. आपल्या 30 वर्षांच्या यशस्वी वाटचालीविषयी कंपनीच्या 3 संचालकांपैकी असणारे श्रीपाद देशपांडे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतात. नमस्कार, मी श्रीपाद देशपांडे, डायरेक्टर विश्व सिस्टीम्स नाशिक महाराष्ट्र. 1993 साली आमच्या कंपनीची सुरुवात झाली. मी, माझ्याबरोबर माझे मित्र प्रदीप सोहोनी, संजय नाखरे आणि शिरीष मोराणकर, आम्ही चौघांनी मिळून काहीतरी व्यवसाय करावा या दृष्टिकोनातून विश्व इन्स्ट्रुमेंट्स अँड कंट्रोल्स नावाची एक छोटीशी कंपनी सुरू केली नाशिकमध्ये. 1995 साली ह्या विश्व इन्स्ट्रुमेंट्स अँड कंट्रोल्स या छोट्या कंपनीचं रूपांतर विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये झालं आणि अंबड MIDC नाशिक या ठिकाणी ही कंपनी आम्ही नव्याने सुरू केली. आज 2025 म्हणजे जवळपास 30 वर्ष आम्ही या व्यवसायामध्ये आहोत. विश्व सिस्टीम्सचा हा 30-31 वर्षाचा प्रवास हा खरं तर जसा आम्हाला आनंददायी आहे तसाच तो वेगळ्या वाटेने चालू बघणाऱ्या किंवा नवीन उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी ठरावा असं नक्कीच वाटतं. 1996 हे वर्षसुद्धा कंपनीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरलं आणि यावर्षीच भारतातील ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर अर्थात संपूर्ण साखर कारखाना उभ्या करणाऱ्या कंपन्यांकडून विश्व सिस्टीम्सला अधिकृत मान्यता मिळून अनेक ऑर्डर्स मिळत गेल्या
आणि या क्षेत्रात विश्व सिस्टीम्सचं स्थान अधिक बळकट झालं. एव्हाना प्रत्येक राज्यातल्या शुगर फॅक्टरीज फेडरेशन जसं नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली, यूपी स्टेट फेडरेशन, हरियाणा फेडरेशन, तामिळनाडू फेडरेशन, कर्नाटक फेडरेशन तसंच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे महाराष्ट्र, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, फॉरेन ट्रेड अँड काउन्सिल यांच्याकडूनही गुणवत्तापूर्ण अत्याधुनिक डिझाईनच्या शुगर फॅक्टरी इक्विपमेंट बनवणाऱ्या विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडला मान्यता मिळाली आणि विश्वकडे शुगर फॅक्टरीशी संबंधित असणाऱ्या अत्याधुनिक इक्विपमेंट्सची मागणी वाढू लागली. कंपनी साखर कारखान्यांमध्ये बॉइलिंग हाऊस विभागात लागणारी काही वैशिष्ट्यपूर्ण मशिनरीज जसं की सल्फर बर्नर, ज्यूस सल्फायटर, ट्रान्झिएंट हीटर, लाईन्स लिकर, क्लासिफायर हे सातत्यानं सप्लाय करते आणि त्यासाठीचे सुटे स्पेअर पार्ट सुद्धा पुरवते. कंपनी सातत्यानं नवनवीन प्रयोग करून आपल्या प्रॉडक्ट्समध्ये सुधारणा करत असते. त्यातूनच कंपनीला फिल्म टाईप सल्फर बर्नर विथ वेस्ट हीट रिकव्हरी हे इक्विपमेंट भारतात प्रथमच लॉन्च करण्यात यश मिळालं आणि कंपनीची पायोनियर ऑफ फिल्म टाईप सल्फर बर्नर विथ वेस्ट हीट रिकव्हरी अशी नवी ओळख निर्माण झाली. आपल्या या युनिक, अत्याधुनिक आणि शुगर इंडस्ट्रीजमध्ये अतिशय उपयुक्त असणाऱ्या प्रॉडक्ट विषयी श्रीपाद देशपांडे सांगतात. 30 वर्षामध्ये आम्ही जी काही इक्विपमेंट्स शुगर इंडस्ट्रीजमध्ये सप्लाय केली त्यामध्ये मेनली सल्फर बर्नर किंवा मिल्क ऑफ लाईम प्रिपरेशन स्टेशन्स, शुगर केन ज्यूस किंवा सिरप यांच्यासाठी असलेले सल्फायटर्स, ट्रान्झिएंट हीटर्स अशी काही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची नावं घेता येतील. यामध्ये खरं तर ना आम्ही पहिल्यापासूनच आमच्या उत्पादनांमध्ये या इक्विपमेंट्समध्ये काय काय नवीन करता येईल, काय काय सुधारणा करता येतील याचा कायमच विचार करत आलो आणि त्या दृष्टीने कायम सतत आम्ही प्रयत्न करून या उत्पादनांमध्ये अधिकाधिक ती इफिशियंट कशी होतील, त्यांचा परफॉर्मन्स जास्तीत जास्त चांगला कसा मिळेल, मेंटेनन्सला ती अतिशय सुलभ आणि कमी खर्चाची कशी होतील याचा सातत्याने प्रयत्न करत गेलो. त्याच प्रयत्नांमध्ये 15 वर्षापूर्वी आम्हाला एक उत्तुंग असं यश मिळालं आणि सल्फर बर्नर नावाचं जे काही आमचं इक्विपमेंट आहे त्यामध्ये ऊर्जा बचत ह्या एका कन्सेप्टवरती विचार करून आम्ही जे काही बदल घडवून आणले, जे काही डिझाईनमध्ये चेंजेस केले, त्यामुळे हे इक्विपमेंट चालवण्यासाठी खरं तर जी काही स्टीम एनर्जी म्हणून लागायची तर ती पूर्णतः लागेनाशी झाली. म्हणजे आम्ही जो प्रयत्न करत होतो की ऊर्जा बचत, एनर्जी कॉन्झर्वेशन याचं एक मोठं यश आम्हाला मिळालं होतं आणि त्यानंतर पुढे सल्फर बर्नर नावाचं हे जे आमचं इक्विपमेंट आहे हे संपूर्णतः बाहेरनं कुठलीही ऊर्जा न घेता चालू लागलं आणि ह्या आमच्या डिझाईन डेव्हलपमेंटचा, आमच्या एकंदरीतच या प्रयत्नांना सबंध भारतातल्या शुगर इंडस्ट्रीनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. याचं कारण असं होतं की ते इक्विपमेंट इतकं त्यांना उपयोगी व्हायला लागलं की त्याची जी पर्चेसिंग कॉस्ट होती ती 2 वर्षामध्ये त्यांची वसूल होऊन जायची. हा जो काही एक प्रयत्न होता त्याचप्रमाणे आम्ही आमच्या बाकीच्या इक्विपमेंटमध्ये पण असेच नवीन जे प्रयोग केले, डिझाईनमध्ये जे काही चेंजेस केले आणि त्याच्यामधून जे काही नवीन इक्विपमेंट्स आम्ही तयार केली त्यालाही आम्हाला भरभरून असा शुगर इंडस्ट्रीने प्रतिसाद दिला. ऊर्जा बचतीवर आधारित या संशोधनामुळे कंपनीच्या व्यवसायात मोठी वाढ झाली. विश्व सिस्टीम्सच्या कार्याचा तिच्या नावाप्रमाणे संपूर्ण जगभर विस्तार झाला. इक्वेडोर, US, चायना, व्हिएतनाम, केनिया, युगांडा, झांबिया, टांझानिया, नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया वगैरे देशांमध्ये कंपनीचे प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट होत आहेत. आत्तापर्यंत देश विदेशात 250 ते 300च्या वर शुगर फॅक्टरीजचे प्रोजेक्ट विश्व सिस्टीम्सनं यशस्वीरित्या पूर्ण केलेत. कंपनीचा असा हा कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असताना, यश मिळत असताना एक दुःखद घटना घडली. ती म्हणजे 9 एप्रिल 2011 या दिवशी विश्व सिस्टीम्सच्या संचालकांपैकी एक असणारे संजयजी नाखरे यांचं अगदी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. खरं तर विश्व परिवारासाठी हा फार मोठा धक्का होता. पण संजयजींच्या परिवाराला आधार देत शो मस्ट गो ऑन या तत्वावर पुढील वाटचाल करायचं ठरवलं आणि संजयजींच्या आठवणी जपत विश्व परिवारानं
पुढची वाटचाल देखील अतिशय यशस्वीरित्या सुरू ठेवली. विश्वचे विद्यमान संचालक श्रीपाद देशपांडे, प्रदीप सोहोनी आणि शिरीष मोराणकर यांनी आजच्या नव्या पिढीला उद्योग व्यवसायात यशस्वी कसं व्हावं याचा एक वस्तुपाठच आपल्या कार्यातून घालून दिलाय. विश्वची प्रॉडक्ट्स अतिशय अभ्यासपूर्ण डिझाईन केलेली असतात. ज्या शुगर फॅक्टरीज हे प्रॉडक्ट्स विकत घेतात त्यांना त्या यंत्राची संपूर्ण माहिती, ते चालवण्यासाठीचं तंत्र, तसंच त्याची काळजी कशी घ्यायची याचं संपूर्ण ट्रेनिंग कंपनी त्या संबंधित साखर कारखान्यातल्या यांत्रिकांना देते. त्याबरोबरच यंत्राची विक्री झाल्यानंतर त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी सुद्धा विश्व सिस्टीम्स घेते. तसंच त्या यंत्रांमध्ये काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी तत्परतेनं सेवा देण्याचाही इथे प्रयत्न केला जातो. हे विश्व सिस्टीम्सचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. मेक इन इंडिया या सक्षम आणि समर्थ भारत देशासाठी जास्तीत जास्त उत्पादन देशात होणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठीच जास्तीत जास्त उत्पादक उद्योग व्यवसाय आपल्या देशामध्ये निर्माण होणं हे गरजेचं आहे. या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या क्षेत्रातलं ज्ञान नवीन पिढीला देण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे इथल्या शुगर टेक्नॉलॉजी कोर्सच्या विद्यार्थ्यांना या तीनही तज्ज्ञ संचालकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. या विद्यार्थ्यांना साखर कारखान्याला लागणाऱ्या उपकरणांविषयी सविस्तर त्यांनी माहिती दिली आहे. DSTA अर्थात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन आणि सिस्टा म्हणजेच साऊथ इंडिया शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन तामिळनाडूच्या विविध सेमिनार्समधून या विषयासंदर्भात कंपनीनं टेक्निकल पेपर सादर केलेत. शुगर फॅक्टरीच्या या उद्योग व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याची ओळख करून देण्यासाठी शुगर फॅक्टरी फेडरेशनच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सेमिनार्समध्ये शुगर इक्विपमेंट्स विषयी देखील ते मार्गदर्शन करतात. विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडने औद्योगिक क्षेत्रात जेवढी गुणवत्ता आणि कार्यतत्परता जपली आहे तेवढंच सामाजिक दायित्वाच्या जाणीवेतून समाज उपयोगी उपक्रमांमध्ये देखील मोलाचा सहभाग घेतलाय. उदाहरण म्हणजे कोविड-19च्या काळामध्ये सारे उद्योग व्यवसाय ठप्प झालेले असताना विश्व सिस्टीम्सच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या परिवाराची जबाबदारी कंपनीनं आपल्या खांद्यावर पेलली आणि कर्मचाऱ्यांना कुठलीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली. 4 वर्षापूर्वी अख्ख्या जगाने एक मोठा आघात सहन केला की जो करोनाने आपल्या सगळ्या जगावर आणला. आम्ही सगळेजण एकत्र तर होतो. जसं संकट काळामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपला कुटुंब प्रमुख जशी कुटुंबाची काळजी घेतो, अगदी त्याचप्रमाणे आमची कंपनी, आमचे कंपनीतले सगळे सहकारी, कर्मचारी यांचं देखील एक आमचं कुटुंब असल्यामुळे कंपनी देखील या सगळ्या परिवाराच्या, कुटुंबाच्या सहकार्यासाठी कुटुंब प्रमुख या नात्यानं उभी राहिली आणि सगळ्यांना एक प्रकारे आधार देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आमच्या कंपनीने केला. कुठलीही आर्थिक अडचण येऊ नये, कोणाला हॉस्पिटलायझेशन असेल किंवा इतर काही समस्या आल्या तर त्यामध्ये देखील कंपनीने सर्वतोपरी योगदान दिलेलं. शेवटी खरं तर या सगळ्या वाटचालीमध्ये आमच्या बरोबर जे कोणी होते, आहेत, इथून पुढेही राहणार आहेत, त्या सगळ्यांचे खरं तर अत्यंत मनापासून आम्ही तिघही जण ऋणी आहोत. आणि शेवटी एवढंच म्हणेन, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आम्ही आमच्या परीने करत गेलो, लोकांनी साथ दिली, ते आमच्याबरोबर जोडत गेले आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्याबद्दल खरं तर सगळ्यांचेच अतिशय मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. असाच सहकार्य याही पुढे आमच्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांच्याकडनं मिळत राहील एवढीच परमेश्वर चरणी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, तिथले कर्मचारी म्हणजे एक कुटुंबच. त्यातलं प्रत्येकाचं प्रत्यक्ष कुटुंब. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची टीम, सप्लायर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, आर्थिक सल्लागार, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करणारे हितचिंतक, हीच विश्व सिस्टीम्सची स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम. कंपनी व्यवसायात प्रगती करत असताना अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा संस्था तसंच सहकारी बँकांशी जोडली गेली आहे. या संस्थांच्या माध्यमातून जे काही सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात मोलाचं योगदान विश्व सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कडून दिलं जातं आणि सामाजिक कर्तव्य तत्परतेनं निभावली जातात. विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडची आतापर्यंतची ही वाटचाल बघता संस्कृतमधली ही ओळ नक्कीच आठवते. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणीन मनोरथे. अर्थात कुठलाही उद्योग करायचा असेल
किंवा ध्येय साधायचं असेल तर त्यासाठी केवळ विचार किंवा मनोरथ न करता कृती करणं महत्वाचं आहे. तेव्हाच तो उद्योग किंवा कार्य हे सफल होतं. स्टार्टअपचा मंत्र जपणाऱ्या आजच्या नव्या भारतात विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडची वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे. या प्रेरणेनं नव्या पिढीनं ध्यासानं स्टार्टअपमध्ये मोठं कार्य करावं, आपल्या भारताचं नाव जगभरात मोठं करावं, या इच्छेसह विश्व सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पुढच्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.